कार्निवल आज आम्ही काढत आहोत कारण सर्व एकतेचं ते प्रतीक आहे आणि मुख्यत्वे आम्हाला शांतीचा संदेश पसरवायचा आहे। सध्या इस्रायल पॅलेस्टिनमध्ये काय चाललेलं आहे आपल्याला ठाऊक आहे आणि भारतामध्ये सुद्धा त्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती 45,000 संस्था ज्ञानदानाचं, आरोग्यदानाचं आणि विविध अशी कार्य चालू आहेत, समाज उत्थानाचं कार्य चालू आहे आणि म्हणून ह्याद्वारे आपल्याला अनेकांना एकत्र आणायचं आहे आणि म्हणून हे विविध जरी भाषा भिन्न धर्म दिशा प्रगती पंथकडे चाललो ध्येयाकडे, ह्या तऱ्हेने आम्हाला सर्वांना एकत्र जोडायचं आहे शांतीच्या मार्गाने आणि ह्यासाठी ह्या कार्निवलचा प्रयास आहे। तर सर्वांना कार्निवलच्या शुभेच्छा। हे जवळजवळ 19 वर्षापासून आम्ही आमचं जे मंडळ आहे रसिक रंजन मंडळ ते 19 वर्षापासून हे आयोजित करत आहे आणि ह्याच्यामध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने सर्व जातीय धर्म ची लोक एकत्र येतात। त्याच्यानंतर जगामध्ये काही युद्ध झालं म्हणजे शांतता राहावी म्हणून याच्यामधून आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतो। हे कार्निवल आम्ही जवळजवळ आता 19 वर्ष आम्ही कार्निवल चालू आहे, म्हणजे 2004 पासून आमचं कार्निवल चालू आहे। याच्यातून आम्ही ख्रिस्ताचा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आम्ही दरवर्षी आमचं विविध वेशभूषामध्ये आणि विविध याच्यामध्ये आम्ही लोकांना संदेश देण्याचं काम करतो की सॅन्टाक्लॉज केवळ चॉकलेटच घेऊन नाही आला तर तुम्हाला एक संदेश, ख्रिस्ताचा संदेश घेऊन आलेला आहे। त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही जो संदेश ठेवलेला आहे की आपले पोप, आमचे पोप महाशय सांगतात की वॉर करून जगामध्ये आता जे वॉर चालू आहे ते वॉर करून प्रश्न सुटणार नाही, तर प्रश्न आपल्या शांततेने सुटणार आहे आणि तो शांतीचा संदेश घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। दुसरं आमचा पारंपरिक म्हणजे संपूर्ण आपल्या भारतामध्ये आपल्या सर्व विविध धर्माचे लोक राहतात, ते शांततेने राहतात आणि अशीच आपली जी युनिटी आहे ती शेवटपर्यंत राहावी असं एक संदेश या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर दुसरा संदेश आम्ही वसईचा आमचा पारंपरिक आहे त्याचा एक संदेश दिलेला आहे आणि आमचे जे आमच्या जुना करारामध्ये आपण पाहायला गेलो तर नोहाने एकट्या माणसाने संपूर्ण विश्वाची म्हणजे जे प्राणीमात्र यांचं सांभाळ करून जे आज आपला जो हे चाललेलं आहे की आपण प्राणीमात्र सगळे नष्ट होत चाललेले आहेत, त्याच्यानंतर झाडं आपण सृष्टीचा जो नाश करत आहात, तर त्या एकट्या माणसाने जर आज संपूर्ण जगाची सृष्टी जर हे केली तर आपण का नाही करू शकत, तो एक संदेश आपण त्या माध्यमातून दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।